आपला धुळे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मी दिलीप चौधरी। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। ट्रक चालक मालकांचा रस्ता रोको रेसिडेन्सी पार्क या ठिकाणी केला। जय हिंद कॉलनी परिसरातील प्लॉट नंबर 23 मधील सो अलका पाटील यांना झाली डेंग्यूची लागण। आता पहा आपल्या पडद्यावर सविस्तरपणे बातमीपत्र। डिझेलच्या दरातील सततची वाढ, थर्ड पार्टी विमा रकमेत केलेली वाढ यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसतर्फे गेल्या 20 जुलैपासून सुरू असलेल्या चक्का जाम आंदोलनात परिवहन सुरक्षा समितीने पाठिंबा दर्शवित आज मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल रेसिडेन्सी समोर रास्ता रोको आंदोलन केले। तब्बल अर्धा तास चाललेल्या या आंदोलनात पोलिसांनी मध्यस्थी करीत आंदोलकांना महामार्गावरून बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली। रस्त्यावर लांब रांगा लागल्या होत्या। यानंतर MIDCतील ट्रान्सपोर्ट ऑफिस, डिसन ॲग्रो, संजय सोयाबीन या सर्व ठिकाणी जाऊन गाड्या बंद कराव्यात म्हणून प्रत्यक्ष मालकांशी बोलणी केली। या रास्ता रोको आंदोलनात परिवहन सुरक्षा समितीचे जितेंद्र सिंह राजपूत, साहेबराव पाटील, प्रवीण पाटील, सुनील पाटील, भूषण देवरे, परमेश्वर शिंदे, नरेंद्र आहिरे, मनोज पाटील, योगेश पाटील, कुंदन गोसावी, अखिल शेख, राहुल पाटील, वाल्मिक चौधरी, विठ्ठल लोखंडे, सावकार देसले, अनिल गावडे, संजय उचाळे, प्रदीप गावडे, अविनाश पवार, अनिल शिंदे, शरद पाटील, शिवाजी पाटील आदी सर्व ट्रक चालक व मालक या आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलन चालू असताना MIDC मध्ये काही कंपन्या मालकामार्फत व ट्रान्सपोर्टरमार्फत गाड्या लोडिंग अनलोडिंग केल्या जात आहे। तर आम्ही धुळे जिल्ह्यातील समस्त ट्रक चालक आणि मालक ट्रान्सपोर्टरांना व कंपनी मालकांना आवाहन करू इच्छितो की आपण संपादरम्यान गाडी लोडिंग अनलोडिंग आपण सापडले असता सर्वानुमते मोटर मालकाच्या सर्वानुमते ठराव पास करण्यात आलेला आहे की जी गाडी सापड लोडिंग अनलोडिंग करताना तर 51,000 रुपये दंड व ट्रान्सपोर्टरला 25,000 रुपये दंड असा आकारण्यात येईल। गाडी मालकाला 11,000 रुपये। आज फक्त आम्ही सर्वांना निवेदनाच्या माध्यमातून पण उद्यापासून जी गाडी आम्ही जो संप इश्यू स्वीकारण्यासाठी जे आंदोलन हे केलं त्याला ट्रान्सपोर्टर व कंपनी मालकांनी सहकार्य करावं ही नम्र विनंती करतो। 20 तारखेपासून आमचं चक्का जाम आंदोलन चालू आहे, पण तरी कंपन्यांमध्ये गाड्या भरतायत। आम्ही त्यांना आंदोलन सर्व दिलेले निवेदन देऊन सुद्धा ते गाड्या भरतायत। तर आम्ही निर्णय घेतलेला आहे कंपनीवाल्याला 51,000 रुपये दंड, गाडी ज्याची सापडली त्याला 11,000 रुपये दंड हे कबूल केलेलं आहे। ट्रान्सपोर्टवाल्याला 25,000 रुपये दंड हे कबूल केलेलं आहे। रीतसर सर्वांनी नोंद घेण्यात यावी। आमच्या मागण्या याच आहे की कंपन्यांमध्ये गाड्या भरू नये। कंपन्यांमध्ये गाड्या भरल्या जात आहे, रात्री 12 वाजता गाड्या भरल्या जात आहे। जय हिंद कॉलनी येथील प्लॉट नंबर 23 देवपूर धुळे सो करुणा अशोक पाटील यांना 21 तारखेपासून डेंग्यूची लागण झाली होती। 5 ते 6 दिवस साई हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट झालेले होते। ॲडव्होकेट अशोक पाटील यांच्या पत्नी आहेत डॉक्टर भावसार यांच्या मेडिकल रिपोर्टने सिद्ध झाले आहे। वार्ड क्रमांक 7 मधील सो प्रतिभा चौधरी यांच्या मुलगालाही कळविले होते। आमचे सर्वांना एकच आव्हान आहे, पाण्याचे डबके साचू देऊ नका आणि महानगरपालिकेने निष्काळजीपणा न करता सर्व ठिकाणी डेंग्यूची फवारणी करावी जेणेकरून डेंग्यूची लागण होणार नाही। माननीय आयुक्त सुधाकर देशमुख यांनी याची दखल घ्यावी असे आवाहन केले। मी करुणा पाटील 23 जय हिंद कॉलनीत राहते। मला 8 दिवसापूर्वी डेंग्यूची लागण झाली। पांढऱ्या पेशी माझ्या कमी झाल्या,
त्यानंतर मी साई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली. तिथे मला व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट मिळाली आणि आता घरी आलेली आहे. तरी मारा वगैरे काही कोणी मारलेला नाही, स्वच्छता नाही, तरी नगरपालिकेने याची दखल